नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। बघा मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती 2026 साठी चालू घडामोडीवरील तसेच जी के जनरल नॉलेज या टॉपिकवरील महत्त्वाचे प्रश्न। आपण प्रश्न सिरीज सुरू केलेली आहे। बघा, हा 5वा व्हिडिओ क्रमांक असणार आहे। व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत आणि पूर्ण प्रश्न हे पोलीस भरतीच्या लेवलचे आहेत, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। क्वेश्चन इथलेच येणार, म्हणजे या प्रश्न सिरीज आपण घेत आहोत इथलेच येणार करंट अफेअर्सचे तसेच जी केचे प्रश्न। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, काळजीपूर्वक बघा। बघा, पहिला प्रश्न आहे, पूर्णपणे अक्षय ऊर्जावर चालणारे जगातील पहिले नियोजित शहर कोणते? बघा, पूर्णपणे अक्षय ऊर्जावर चालणारे जगातील पहिले नियोजित शहर हे अमरावती हे आहे। अमरावती आपल्या महाराष्ट्रातील नाही, तर हे तेलंगणातील आंध्र प्रदेशमधील अमरावती हे आहे, लक्षात घ्या। आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती हे आहे पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले नियोजित शहर। त्याच्यानंतर दुसरा बघा, सौर ऊर्जेचा वापर करून विजेची संपूर्ण मागणी पूर्ण करणारा देशातील पहिला जिल्हा कोणता? बघा, दीव हा जिल्हा सौर ऊर्जेचा वापर करून विजेची संपूर्ण मागणी पूर्ण करणारा आपल्या देशातील पहिला जिल्हा ठरलेला आहे, दीव, लक्षात घ्या। त्याच्यानंतर तिसरा बघा, WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोणत्या देशाला जगातील पहिला कुष्ठरोगमुक्त देश म्हणून घोषित केलेला आहे? बघा, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, हा वाला इम्पॉर्टंट आहे। बघा, कुष्ठरोगमुक्त देश म्हणून WHOने जॉर्डन या देशाला जाहीर केलेले आहे। ऑप्शन क्रमांक डी बरोबर जाणार याचा। त्याच्यानंतर बघा, प्रश्न चौथा आहे, जानेवारी 2025 मध्ये WHOने कोणत्या देशाला मलेरिया मुक्त देश म्हणून घोषित केले? बघा, WHOने जानेवारी 2025 मध्ये जॉर्जिया या देशाला मलेरिया मुक्त देश म्हणून घोषित केलेले आहे, जॉर्जिया। हा सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, असे प्रश्न येतात पोलीस भरतीला। त्याच्यानंतर पाचवा आहे, तब्बल 10,000 वर्षानंतर 23 नोव्हेंबर 2025 रोजी उद्रेक झालेला हेलिगुबी ज्वालामुखी हा कोणत्या देशातील आहे? बघा, हेलिगुबी ज्वालामुखी हे नाव लक्षात ठेवा तुम्ही, इम्पॉर्टंट प्रश्न आहे खूप जास्त। तर त्याचा 23 नोव्हेंबर 2025ला उद्रेक झालेला होता, तर ते हेलिगुबी ज्वालामुखी हे इथिओपिया या देशातील आहे। ऑप्शन क्रमांक 1 बरोबर जाणार याचा। त्याच्यानंतर सहावा आहे, 2026 नुसार महाराष्ट्राच्या किनारपट्टीचा नवीन लांबी किती? बघा, हे अपडेटेड झालेली माहिती असल्यामुळे इम्पॉर्टंट आहे हा सुद्धा, म्हणजे पूर्णच प्रश्न तसे इम्पॉर्टंट आहेत पोलीस भरतीसाठी। बघा, 2026 नुसार महाराष्ट्राच्या किनारपट्टीची नवीन लांबी ही 877.97 किलोमीटर इतकी झालेली आहे। आधी ती 720 किलोमीटर होती, हे स्टार्टिंगची होती, पण आता ते वाढून 877.97 किलोमीटर इतकी झालेली आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक डी बरोबर जाणार। लक्षात ठेवायला हवाला खूप जास्ती आहे आणि येणार आहे हवाला प्रश्न शुअरली। त्याच्यानंतर बघा, सातवा प्रश्न, जानेवारी 2026 नुसार भारतात एकूण किती रामसर स्थळांची संख्या एकूण किती आहे? बघा, भारतात एकूण रामसर स्थळांची एकूण संख्या 2026 नुसार ही 98 इतकी आहे। ऑप्शन क्रमांक सी। त्याच्यानंतर बघा, आठवा, जागतिक पाणथळ भूमी दिन केव्हा साजरा केला जातो? बघा, हा इम्पॉर्टंट आहे खूप जास्ती, असा दिनविशेष विचारला जातो एक तरी प्रश्न। तर बघा, जागतिक पाणथळ भूमी दिन हे 2 फेब्रुवारीला साजरा केला जातो। ऑप्शन क्रमांक सी। नववा आहे, भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प नागार्जुन सागर हा कोणत्या राज्यातील आहे? बघा, नागार्जुन सागर हे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे आणि तो भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे। त्याच्यानंतर बघा, 10वा, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणजेच जिम कॉर्बेट हे भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे, तर हे उत्तराखंड या राज्यातील आहे। ऑप्शन क्रमांक सी बरोबर जाणार। त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 11वा आहे, भारतातील सिंहांसाठी राखीव एकमेव क्षेत्र गीर राष्ट्रीय उद्यान, हे नाव सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही। बघा, भारतातील सिंहांसाठी एकमेव राखीव क्षेत्र आहे गीर राष्ट्रीय उद्यान आणि हे गुजरात या राज्यातील आहे। ऑप्शन क्रमांक 1 बरोबर जाणार। 12वा आहे, देशातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोणत्या राज्यात तसेच महाराष्ट्रातील पहिले फुलपाखराचे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, देशातील पहिले फुलपाखरूचे अभयारण्य हे केरळ या राज्यात आहे, हा करंट अफेअर्सचा प्रश्न आहे। आणि तसेच महाराष्ट्रातील पहिले फुलपाखराचे गाव हे सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील आहे। आणि ते तुम्ही नाही का मित्रांनो, कमेंट करा, महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव कोणते? ते सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे,
पण गावाचं नाव तुम्ही कमेंटमध्ये सांगा काय आहे ते. त्याच्यानंतर बघा 13वा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र व वनांचे प्रमाण तसेच सर्वात कमी वनांचे क्षेत्र तसेच सर्वाधिक कमी वनांचे प्रमाण कोणत्या जिल्ह्यातील आहे? बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र व वनांचे प्रमाण हे गडचिरोली या जिल्ह्यात आहे. त्याच्यानंतर बघा, सर्वात कमी क्षेत्र म्हटलेलं आहे, लक्षात ठेवाल. वनक्षेत्र हे मुंबई शहर या जिल्ह्यात आहे. आणि सर्वाधिक कमी वनांचे आता प्रमाण म्हटलेलं आहे, तर प्रमाण हे लातूर या जिल्ह्यामध्ये आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 बरोबर जाणार. बघा, गडचिरोली सर्वाधिक वनक्षेत्र व वनांचे प्रमाण, मुंबई शहर सर्वाधिक कमी वनांचे क्षेत्र आणि लातूर सर्वाधिक कमी वनांचे प्रमाण, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा 14वा आहे, भारतातील पहिला चित्ता सफारी सुरू करण्यात आलेले कुनो राष्ट्रीय उद्यान. बघा, कुनो राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यातील आहे? बघा, कुनो राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेश या राज्यातील आहे. आणि भारतातील पहिला चित्ता सफारी हे कुनो राष्ट्रीय उद्यानमध्ये स्टार्ट केलं गेलेलं आहे. इम्पॉर्टंट आहे. आपण असे खूप सारे मर्ज करून क्वेश्चन बनवलेले आहे, म्हणजेच एक क्वेश्चन केले तर तुमचे 2-3 प्रश्न कवर होणार त्याच्यात, अशा प्रकारचे. त्याच्यानंतर बघा, 15वा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेची यशस्वी चाचणी कोणत्या राज्यात घेण्यात आली? बघा, भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी रेल्वे ही हरियाणा या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे आणि यशस्वी चाचणीसुद्धा झालेली आहे त्याची, हरियाणा, ऑप्शन क्रमांक बी. 16वा आहे, देशातील पहिले झिरो वेस्ट म्हणजे शून्य कचरा विमानतळ देवी अहिल्याबाई होळकर कोणत्या शहरातील आहे? बघा, देशातील पहिले झिरो वेस्ट म्हणजे शून्य कचरा विमानतळ, त्याचे नाव आहे देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ. हे इंदोर या शहरामधील विमानतळ आहे आणि त्या विमानतळाचं नाव आहे देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ, लक्षात ठेवा. झिरो वेस्ट विमानतळ इंदोर या शहरामध्ये आहे. 17वा आहे, जगातील सर्वाधिक दूध उत्पादक देश कोणता? बघा, जगातील सर्वाधिक दूध उत्पादक देश हा भारत आहे, ऑप्शन क्रमांक डी बरोबर. त्याच्यानंतर बघा 18वा आहे, देशातील पहिले गिधाड संवर्धन पोर्टल कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? बघा, देशातील पहिले गिधाड संवर्धन पोर्टल हे आसाम या राज्यात सुरू करण्यात आलेले आहे, ऑप्शन क्रमांक 1 बरोबर. 19वा आहे, देशात वाघ गणना दर किती वर्षांनी तसेच सिंह गणना दर किती वर्षांनी होते? बघा, देशामध्ये वाघ गणना ही दर 4 वर्षांनी होते, वाघ गणना 4 वर्षांनी, तसेच सिंह गणना ही 5 वर्षांनी होते, म्हणून 4 आणि 5 येणार अनुक्रमे. बघा, ऑप्शन क्रमांक सी, वाघ गणना दर 4 वर्षांनी तर सिंह गणना दर 5 वर्षांनी होते. 20वा आहे, कर्करोगावरील जगातील पहिली उपचारात्मक लस कोणत्या देशाने विकसित केलेली आहे? बघा, कर्करोग कॅन्सरवरील जगातील पहिली उपचारात्मक लस ही रशिया या देशाने निर्मित केलेली आहे, ऑप्शन क्रमांक 1 जाणार. त्याच्यानंतर बघा 21वा आहे, ग्लोबल AI शो 2025 कोणत्या ठिकाणी पार पडला? बघा, ग्लोबल AI शो 2025 हा दुबई, अबुधाबी या ठिकाणी पार पडलेला आहे, ऑप्शन क्रमांक 1 बरोबर. 22वा आहे, अनुसूचित जातींचे म्हणजेच SC शेड्यूल कास्ट या जातीचे वर्गीकरण करणारा भारतातील पहिला राज्य कोणता? बघा, SC या कॅटेगरीचे वर्गीकरण करणारा भारतातील पहिला राज्य हा तेलंगणा ठरलेला आहे, ऑप्शन क्रमांक डी बरोबर. त्याच्यानंतर 23वा आहे, मोबाईल ॲपद्वारे मतदान करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? बघा, मोबाईल ॲपद्वारे मतदान करणारे भारतातील पहिले राज्य हे बिहार ठरलेले आहे, ऑप्शन क्रमांक सी बरोबर. त्याच्यानंतर बघा 24वा आहे, सर्वाधिक वने व वृक्षाच्छादन असलेले राज्य कोणते? बघा, सर्वाधिक वने असलेले राज्य आहे मध्य प्रदेश, ऑप्शन क्रमांक सी जाणार बरोबर. त्याच्यानंतर बघा 25 शेवटचा प्रश्न आहे, 2026 नुसार महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत? बघा, किती राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रात आहेत? तर 2026 नुसार महाराष्ट्रात एकूण 6 राष्ट्रीय उद्याने आहेत. बघा मित्रांनो, आपले प्रश्न 25 झालेले आहेत आजचे. व्हिडिओ बघितल्यामुळे धन्यवाद आणि अशाच प्रश्नांसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. आपण रोज 2 दिवसाआड असेच प्रकारचे प्रश्न घेत आहोत, जे की करंट अफेअर्स आणि चालू घडामोडी आणि जी केवरील खूप जास्त महत्त्वाचे प्रश्न आहेत. तुम्हाला काही डाऊट असणार तर कमेंट करा ते, आणि काही इथं व्हिडिओमध्ये काही रॉंग वगैरे झालं असणार तर ते मी कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवणार आहे मेसेज, त्याच्याकडे सुद्धा थोडं लक्ष द्याल. आणि याची PDF तुम्हाला याची मिळून जाणार आमच्या टेलिग्राम चॅनलवरती. तर त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, जाऊन फॉलो करून घ्या
टेलिग्राम चॅनेललासुद्धा. व्हिडिओ बघितल्यामुळे धन्यवाद. आवडला असणार तर सबस्क्राईब करून घ्या अशाच व्हिडिओसाठी.